पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी लसीकरणाच्या संदर्भातली सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारी त्या म्हणजे दोन वेगवेगळ्या लसी एकत्र घेतल्यानं चांगले परिणाम होत आहेत असं ICMRनं म्हटलंय। कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनवर संशोधन करण्यात आलंय आणि या दोनही वेगवेगळ्या लसी आहेत, पण या एकत्रित जरी घेतल्या किंवा कोणत्याही लसीवर दुसरी लस घेतली तर त्याचे सकारात्मक परिणाम होत असल्याचं ICMRनं म्हटलंय। ICMRचे अतिशय महत्त्वपूर्ण संशोधन प्रामुख्याने दोन लसींचं जर का कॉकटेल असेल म्हणजे दोन्ही लस एकत्रित करून जरी घेतल्या तरी कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, उलट ते त्याचा एकत्रित परिणाम हा अधिक प्रभावी असल्याचं संशोधनातून समोर आलंय। ICMRनं काही वेळापूर्वी या संदर्भात माहिती दिली आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी ही अतिशय दिलासादायक बाब आहे। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, अतिशय महत्त्वाची वृत्त आहे, अतिशय महत्त्वाचं वृत्त आहे आणि ज्या पद्धतीनं देशात लसीकरणाची मोहीम ही युद्ध पातळीवर राबवली जात आहे त्या दरम्यान ही अतिशय महत्त्वाचा अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि महत्त्वाचं या घोषणा ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या वतीनं करण्यात आलेली आहे। यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही ज्याचा एकत्रित डोस घेतला तर या दोघांचा जास्त फायदा कोरोना रोखण्यासाठी होऊ शकतो। यासाठी महत्त्वाचं म्हणजे NIV जी पुण्याची संस्था आहे त्याच्या वतीने उत्तर प्रदेशाचे सिद्धार्थनगरमध्ये 18 लोकांवर या संदर्भात परीक्षण करण्यात आलं आणि या परीक्षणाच्या आधारावरती जे विश्लेषण आणि ज्याचं मूल्यांकन पुढे आलं आणि ज्याच्यातून जे ज्या पद्धतीचं तथ्य पुढे आले त्यामध्ये जर बघितलं तर या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोघांच्या डोजमुळे जो व्यक्ती होता लाभार्थी त्याच्या कोरोना प्रतिरोधक क्षमतेमध्ये मोठी वाढ झाल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि याच्या आधारावरती ICMRनी ही अतिशय महत्त्वाची घोषणा केलेली आहे। होऊ शकतं या घोषणेनंतर आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं कोव्हॅक्सिनची टंचाई संपूर्ण देशभरात जाणवते आहे अशावेळी कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबवण्याचा प्रयत्न होऊ शकतो। ज्या लाभार्थ्यांनी कोव्हॅक्सिन घेतली असेल त्याला आता कोविशिल्ड देखील देण्याची एक प्रकार प्रयत्न होऊ शकतो आणि अतिशय महत्त्वाचं जर बघितलं हा अतिशय महत्त्वाचा अभ्यासपूर्ण विश्लेषण आहे की तथ्य पुढे आलेले आहे की एक प्रकारे या प्रकारच्या याच्यातून असं म्हणावं लागेल मिलिंद की एक मोठी उपयुक्तता होऊ शकते या निर्णयाची। प्रशांत, तू आज आपल्यासोबत डॉक्टर उदय कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेले, टास्क फोर्सचे महाराष्ट्राच्या टास्क फोर्सचे ते सदस्य आहेत। डॉक्टर, स्वागत आहे। या निर्णयाच्या संदर्भात आपल्याला आधीपासून कल्पना होती का असं होऊ शकतं किंवा असे प्रयोग चाललेत आणि हा किती फायद्याचा आहे? आपल्याला माहितीच आहे दर्शकांना की साधारणतः 2 महिन्यापूर्वी या स्वरूपाचे निष्कर्ष ICMRनी मांडलेले होते की दोन्ही एकत्र घेता येऊ शकेल। डॉक्टर पॉल यांनी त्यावेळी सांगितलं होतं की दोन्ही जर समजा घेतल्या तर चालू शकतील। त्या दृष्टीने हे आपण म्हणू शकतो की त्यावेळी त्यांनी फक्त सांगितलं आणि आता त्यांना काही निष्कर्ष जे आलेत ते त्यांनी समोर आणलेले आहेत आणि आता संशोधकांच्या समोर आणि डॉक्टरांच्या समोर काही वेगळे प्रश्न येणार आहेत। जसं कोविशिल्ड नंतर 84 दिवस आपल्याला थांबावं लागतं पुढच्या लसीसाठी, कोवॅक्सिन नंतर 35 दिवसानंतर दुसरी लस घेता येते। म्हणजे एखाद्याने जर समजा कोविशिल्ड घेतला असेल तर त्याला कोवॅक्सिनचा डोस घ्यायला किती थांबावं लागेल, किंवा कोवॅक्सिनचा डोस ज्याने घेतलेला आहे त्याला जर समजा 35 दिवसानंतर कोविशिल्ड चालू शकेल का, अशा काही नवीन याच्या पुढे आपल्याला गोष्टी करून नंतर मग याला मान्यता मिळू शकेल की ज्यांनी कोविशिल्ड घेतलंय त्यांनी कोवॅक्सिन घेतलं तरी सुद्धा त्याला फायनल सर्टिफिकेट मिळू शकेल। पण याच्यात ICMRच्या कडनं आता जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यात त्यांनी असं म्हटलंय की दोन्ही लस अर्ध्या अर्ध्या म्हणजे दोन्हीचं काही प्रमाणात मिक्सचर करून ती लस देणं, तर मुळात दोन्ही लस दोन स्वतंत्र कंपन्या बनवतात, त्या दोन्ही कंपन्यांचे स्वतंत्र कंपन्यांशी करार आहेत, अशा याच्यात हे प्रॅक्टिकली शक्य आहे का? मुळात तुम्ही बघितलं तर हा काही लिमिटेड नंबर वरती केला गेलेला हा संशोधन भाग आहे आणि त्यामुळे याचं सामाजिक स्तरावरती कितपत उपयोग केला जाईल याच्याबद्दल अजूनही संदिग्धता आहे। मुख्य याच्यातला भाग असा आहे की असं केलं तर चालू शकतं का, तर आपण बघतोय की स्पुटनिक लसेमध्ये अशाच 2 वेगवेगळ्या प्रकारांनी केलेल्या लसी या ठराविक अंतरांनी दिल्या जात आहेत।
काही जणांनी स्पुटनिक घेतलंय त्यांना सांगितलं जातं की पहिली आणि दुसरी लस ही वेगवेगळी आहे. हो. तसंच या ठिकाणी सुद्धा एक लस एकदा आणि मग दुसरी एकत्र करून देणं हे आता तरी मला शक्यता कमी शक्यता वाटते दिसते. की दोन्ही लसी अर्ध्या अर्ध्या वापरून दिलं हे हो. शक्यता नाहीये. एक डोस अगोदर एका लसीचा आणि नंतर दुसऱ्या लसीचा डोस अशा पद्धतीने कॉम्बिनेशन हे सहज शक्य आहे, बर कारण त्याप्रमाणे आता उपलब्धता आहे. बर सर, तुम्ही राहाच आपल्यासोबत. प्रशांत आपल्यासोबत दिल्लीहून आहे. प्रशांत, या संदर्भात ICMR कडून काही विशिष्ट सूचना दिल्या गेलेत की याचे आणखीन प्रयोग भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये केले जाणार आहेत? जसं पहिल्या लसीचे प्रयोग आपल्याकडे नागपूर, मुंबई याही ठिकाणी झाले होते महाराष्ट्रात, तसे अन्य ठिकाणी याचे प्रयोग होणार आहेत अधिक लोकांवर? आणि मिलिंद, आता जर बघितलं फक्त 18 लोकांवरती या लसींचा प्रयोग करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता देशातील विविध राज्यांमध्ये या संदर्भातले प्रयोग होऊ शकतात आणि त्यातून जे विश्लेषण, त्यातून जे निष्कर्ष येतील त्या निष्कर्षाच्या आधारावरती केंद्र सरकार होऊ शकतं गाईडलाईन तयार करेल. पण या घडीला फक्त उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरमधील 18 लोकांवरती ही NIVने चाचणी केलेली आहे आणि त्याच्या आधारावरती हा निष्कर्ष पुढे आलेला आहे की कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड हे दोन्ही डोस एकत्रितपणे जर घेतले तर यामुळे कोरोनाची प्रतिरोधक क्षमता जी आहे ती जादा असतो आणि त्यामध्ये यासोबतच जर बघितलं त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यामध्ये मोठा फायदा होऊ शकतो. सध्या ICMRच्या वतीने या संदर्भात फक्त विश्लेषणाचं आणि जो त्यांनी अभ्यास केलेला आहे त्याचं निष्कर्ष पुढे मांडलेला आहे. पण या संदर्भात आता कशा पद्धतीने त्याची पुढील कार्यप्रणाली आहे, कशा पद्धतीने पुढील त्यांची योजना आहे या संदर्भात अजून त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही. पण होऊ शकतं या संदर्भात जेव्हा खास करून जेव्हा पत्रकार परिषद होईल केंद्र सरकारच्या वतीने, आपल्याला माहिती आहे नित्यनेमाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद होते, त्यामध्ये ICMR देखील चे प्रमुख जे उपस्थित असतात आणि त्यात होऊ शकतो त्याचा उल्लेख होईल. डॉक्टर कुलकर्णी, महाराष्ट्रात असे प्रयोग आधीपासूनच सुरू झालेत का? असतील तर ते कोणत्या ठिकाणी आहेत आणि याची सार्वत्रिकता यायला किती महिन्यांचा किंवा किती दिवसांचा कालावधी लागू शकतो? एकत्र देणं हा विषय आपल्या इथे तरी अजूनपर्यंत करणं नाही. ऑफिशियली कुठेही झालेलं नाहीये, कारण तसं अलाउड नाहीये. पण एका लसीनंतर दुसरी लस घेणाऱ्या बऱ्याच जणांना असं करावं लागलेलं होतं की त्यांना कोविशिल्ड घ्यावं लागलं, कारण कोवॅक्सिन अवेलेबल नव्हतं. बरोबर. तर त्यामुळे हा आपल्या इथे डेटा मिळू शकेल की या पद्धतीने काम झालेलं आहे, कारण त्यांच्या बाबतीत आपल्याला त्याला आपण म्हणतो की एक स्टडी जो आपल्याला करायचा असेल तर तो ऑब्झर्वेशनल स्टडी आपल्याला अवेलेबल असेल, पण ठरवून केलेला असा आतापर्यंत तरी अभ्यास आपल्या महाराष्ट्रामध्ये नाहीये. आणि हा 18 जणांचा जो स्टडी आहे तोच आता म्हणू शकतो की पहिला स्टडी आहे. बर, पण मग साधारणपणे असं जेव्हा संशोधन केलं जातं, आता आपत्कालीन परिस्थितीमध्ये म्हणून हे सगळ्या लसीला जगभरात मान्यता देण्यात येते, त्या देशात जशी भारतात देण्यात आली. मग आपत्कालीन स्थिती म्हणूनच अशा प्रकारचा निर्णय करण्यापूर्वी अधिक राज्यांमध्ये याचा प्रयोग केला जाऊ शकतो. साधारण त्याची पद्धत कशी असते? मुळात लक्षात घ्या की या ठिकाणी काहीतरी वेगळं सापडलंय म्हणून ते मांडलं गेलंय. याच्यात कुठेही असा उल्लेख नाहीये की आम्ही सगळीकडे सार्वत्रिक पद्धतीने पुढे जाणार आहे. त्यामुळे आता तरी आपल्याला डायरेक्ट जम्प करणं, एखाद्या गोष्टीवरती आपण लगेच जाणं की नाही या पद्धतीने सगळीकडे वापरलं जाईल, तर मला वाटतं तसं नाहीये. कारण डेल्टा व्हेरियंट आलेला आहे, कॅप्पा आणि लॅम्बडाचं आपल्यासमोर संकट आहे आणि त्यामुळे जी लस ही या सगळ्या ठिकाणी उपयोगी पडू शकेल. तर त्या ठिकाणी मला असं वाटतं की एका लसीनंतर दुसरी लस हे कदाचित सर्व मान्य होऊ शकेल, सगळीकडे जाऊ शकेल, पण दोन्ही एकत्र करून करायचं तरी या ठिकाणी तरी शक्यता कमी वाटते. हे केवळ एक संशोधन ICMR ला समोर आलं प्राथमिक स्तरावर आणि त्यामुळे त्यांनी ते त्या ठिकाणी मांडलेलं आहे. हे वापरायचं कुठेही कमर्शियल लेवलवरती त्यांनी कुठेही तसं सूचित केलेलं नाहीये. एक याच्यातला तांत्रिक प्रश्न, कारण तुम्ही डॉक्टर असल्यामुळे आणि टास्क फोर्सचे सदस्य असल्यामुळे सामान्य लोकांना तुम्ही खूप सोप्या भाषेत हे समजावून सांगू शकता. उदाहरणार्थ की कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनमध्ये फरक काय आहे, किंवा स्पुटनिक आणि कोविशिल्डमध्ये फरक काय आहे, अशी जेव्हा चर्चा झाली तांत्रिकदृष्ट्या, तर तेव्हा असं म्हटलं गेलं की त्याची परिणामकारकता किंवा त्याच्यातली रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्याची क्षमता, किंवा त्याला काही जणांनी एक उदाहरण दिलं की तुम्ही साध्या विमानातनं प्रवास करायचा आणि सुपरसॉनिकमधनं प्रवास करायचा, असा त्याच्यातला फरक आहे. तर असं काही आपल्याला या दोन लसींच्या कॉम्बिनेशनचं काही सांगता येईल? मुळात लक्षात घ्या की काही लसी या व्हायरसला म्हणजे ज्याला आपण म्हणतो की व्हायरसला निष्प्रभ करून नंतर शरीरात त्याचा आपण पाठवतो, आणि काही ठिकाणी व्हायरसचा जो स्पाइक प्रोटीन आहे तो स्पाइक प्रोटीन वापरून केलं जातं.
म्हणजे दोन्हीमध्ये फरक असा आहे की एकाच्या मध्ये व्हायरस हा प्रत्यक्ष शरीरामध्ये तुम्ही त्या ठिकाणी सोडलेला असतो, मग तो जिवंत किंवा मृत या स्वरूपामध्ये असतो. शरीराला त्याची कुठलीही वॅक्सिन आहे की त्या प्रकारचा शत्रू तुमच्या शरीरात आल्यानंतर शरीराला सवय करून द्यायची, शरीराला माहिती करून द्यायचं की हा शत्रू असा असतोय. म्हणजे हो. जसं जंगलामध्ये आपण बघतो की फॉरेन्सिक मध्ये बघतो की एखादा जर समजा एखादा माणूस हरवलेला आहे तर हम्म. त्याच्या कपड्याचा वगैरे वास त्या ठिकाणी कुत्र्याला दिला जातो आणि हो. नंतर मग तो पुढे शोधत फिरतो. तसं या ठिकाणी ज्यावेळी आपण व्हायरसचा असा तुकडा शरीरामध्ये सोडलेला आहे तर शरीराला माहिती करून देतो की अरे हा असा येऊ शकतो बरं का तुझ्याकडे शत्रू, तर तुला माहिती करून ठेव. आणि मग त्यानंतर शरीर स्वतःची यंत्रणा तयार करते. तर त्या दृष्टीने या ठिकाणी एकामध्ये व्हायरस आहे तो निष्प्रभ करून सोडलेला असतो आणि दुसऱ्या ठिकाणी त्याचं कवच जे आहे हो. की जे या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात तयार करणं शक्य होतं, तर ते तुम्ही त्या ठिकाणी शरीरामध्ये प्रवेशित करताय. आणि त्यामुळे एका ठिकाणी कवच आणि एका ठिकाणी प्रत्यक्ष व्हायरस असं व्हायरस. दोन्ही गोष्टी जर हो. सुद्धा हो. तुम्ही त्या ठिकाणी आतमध्ये शरीरात प्रवेश केल्यानंतर शरीर हे जास्त चांगल्या पद्धतीने प्रतिकार करू शकतंय असं या ठिकाणी आपल्याला या निष्कर्षावरून दिसतंय. आणि हे दिसतंय. दोन्ही कॉम्बिनेशन वापरणं हे आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा करू शकतंय का नाही, त्याचे काही दुष्परिणाम आहेत का, हे बघणं आता आयसीएमआर आणि आपल्या देशाची लोकसंख्या इतकी प्रचंड आहे हो. की आता या क्षणी आपल्याला या सगळ्या स्वरूपाचे प्रयोग पुढे आपल्याला बघायला मिळतील. या ठिकाणी फक्त कोविशिल्ड कोवॅक्सिनच नाही तर एकच सिंगल डोस दिला जाणारं जॉन्सन्स आपल्या इथे येण्याचे संकेत आहेत. हो. त्याचप्रमाणे स्पुटनिक चालू आहे, मॉडर्ना येऊ शकते आणि फायझरचे येऊ शकते. या सगळ्यांची कॉम्बिनेशन कशी होऊ शकतात हेही पुढे बघितलं जाण्याची शक्यता आहे. म्हणजे अशा बऱ्याच प्रयोगांना आपला देश आणि आपल्या इथले संशोधक हे तयार आहेत आणि त्यामुळे या स्वरूपाची आपल्याला बरीच संशोधन या पुढच्या काही काळामध्ये बघायला मिळणार आहेत. बर. प्रशांत आहे आपल्यासोबत दिल्लीहून. प्रशांत, ICMRनं तर आज याचे संकेत दिलेत, पुढच्या काही दिवसात अधिक माहिती स्पष्ट होईल. पण आज उद्या परवामध्ये आरोग्य मंत्रालय, केंद्रीय आरोग्य मंत्रालय किंवा ICMR यांची काही औपचारिकपणे पत्रकार परिषद आहे याबद्दल माहिती देण्यासाठी? मिलिंद, जर बघितलं तर साधारणतः दर मंगळवारी आणि सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने कोरोनाच्या संदर्भात जे पत्रकार परिषद होत असते त्यामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव असतात, त्यानंतर ICMRचे जे प्रमुख आहेत ते उपस्थित असतात, डॉक्टर भार्गव, आणि यांच्याशिवायही केंद्रीय गृहमंत्रालयाचे प्रमुख असतात, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाचे प्रमुख सचिव जे असतात ते उपस्थित असतात. या सगळ्यांची जर साधारणतः बघितलं तर सोमवारी 4 वाजता या संदर्भात पत्रकार परिषद होण्याची शक्यता, पण तत्पूर्वी ICMRच्या वतीनं होऊ शकतं उद्या सकाळी या संदर्भात काही पत्रक आणि काही सूचना जारी करण्यात येईल, ज्याच्या माध्यमातून हे स्पष्ट होईल की हे जे हा जो अहवाल आणि हे जे संपूर्ण परीक्षण झालेलं आहे याचा जो निष्कर्ष पुढे आलेला आहे आणि ICMRने जो अभ्यास केला आहे अभ्यासामध्ये काहीतरी वेगळं आढळलं म्हणून जे सांगितण्यात आलेलं आहे ते हे वेगळं कशा पद्धतीनं सर्वसामान्यांच्या लोकांच्या उपयोगासाठी येऊ शकतं, की जे कोरोनाच्या पासून वाचण्यासाठी प्रयत्नात आहे अशा लाभार्थ्यांना कसा याचा प्रयोग होऊ शकतो, यासाठी होऊ शकतं काही गाईडलाईन ICMRच्या वतीनं जारी करण्यात येईल. आपल्याला माहीत असेल की कोरोनाच्या संदर्भातल्या गाईडलाईन तयार करण्यामध्ये ICMRची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे होऊ शकतं या संदर्भात लसीकरणाची जी संपूर्ण मोहीम आहे या मोहिमेमध्ये ICMR देखील एक अत्यंत एक महत्त्वाचं सहभागी गट आहे. अशामुळे या संदर्भात सोमवारी किंवा मंगळवारी यासाठी औपचारिकपणे माहिती देण्याची शक्यता आहे. मिलिंद. बर. डॉक्टर, शेवटचा प्रश्न, कारण तुम्ही टास्क फोर्सचे सदस्य आहात पण आयुर्वेद या विषयातला तुमचा गेल्या अनेक वर्षांचा अभ्यास आहे. मध्ये असं समोर आलं होतं की आयुर्वेद आणि पारंपरिक औषधोपचारांच्या माध्यमातून सुद्धा काही प्रयोग केले जात आहेत. जसं आता कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनच्या डोसबद्दलची माहिती समोर आली आहे. या विषयात काही अपडेट्स आहेत की त्याच्यातलं संशोधन किंवा अशा कॉम्बिनेशनचा काही प्रयोग कुठल्या स्तरापर्यंत आहे? आपण जसं बघताय तसं भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा 300च्या वर संशोधनं कोविशिल्ड कोवॅक्सिन याचा जसा प्रयोग चाललाय तसंच प्रतिकाराच्या दृष्टीने आयुर्वेद कुठे काम करू शकतो, इम्युनिटी कशी वाढवता येईल याच्यावरती वेगवेगळे प्रयोग चाललेत. आणि त्याच्यात 45 ते 60 दिवसांपर्यंत काही ठराविक औषधं घेतल्यानंतर शरीरातली इम्युनिटी आणि याच्यामध्ये टी सेल्सची इम्युनिटी, अँटीबॉडीज हे फक्त त्या ठराविक विषाणू बद्दल झालं. पण शरीराचीच इम्युनिटी जर समजा वाढली तर तुमच्या शरीरावरती वेगवेगळे व्हेरियंट्स आहेत त्यांनीही हल्ला केला तरी सुद्धा त्याच्यापासून तुम्हाला संरक्षण मिळायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात म्हणजे आयुर्वेद आता छत्रीचा विचार करतंय. त्या ठिकाणी तुम्ही एका बाजूने जसं बघताय की समोरून येणारा फक्त
डॉक्टर कुलकर्णींशी आपला संपर्क तुटला आहे, पण हां, आवाज येतोय सर? हो, येतोय. हां हां, बोला, पूर्ण करा. त्याच्यासाठी आपल्याला आयुर्वेद रेनकोट सारखं आपल्याला या ठिकाणी वेगवेगळा कुठलाही पाऊस आला तरी त्याच्यापासून तुमचं संरक्षण होईल अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी टी सेल वरती काम आणि इम्युनिटी वाढवण्याचं काम आणि त्याच्या संबंधीचे पॅरामीटर्स या सगळ्या गोष्टी करण्यावरती झुंजतोय आणि त्या दृष्टीने अश्वगंधावरती काम झालेलं आहे, आवळ्यावरती काम झालेलं आहे. म्हणजे आपल्या परिचयाच्या वनस्पतींची नावं सांगतो मी. हो. तर या सगळ्यांचा वापर आज आयुर्वेदामध्ये करून आपल्याला अशी इम्युनिटी वाढवता येईल या पद्धतीने काम चालू आहे. महाराष्ट्रात त्या मानाने आपण संशोधनाच्या बाबतीत थोडेसे मागे आहोत, पण भारतामध्ये कमीत कमी 8 ठिकाणी तरी या पद्धतीचं संशोधन करून आयुर्वेद इथे चांगल्यापैकी सिद्ध झालेला आहे आणि त्यामुळे त्याचा वापर आपल्याकडे सर्व प्रकारचे म्हणजे अजून व्हेरियंट आले तरी सुद्धा काम होईल, पण 45 ते 60 दिवसापर्यंत ही औषधं तुम्हाला घ्यावी लागतील आणि त्याच्यातनं आपल्याला उपयोग होईल असं दिसण्यात आलेलं आहे. बर. दिल्लीहून प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी माहिती देत होते. तसं डॉक्टर उदय कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेले होते, टास्क फोर्सचे सदस्य. डॉक्टर आणि प्रशांत, तुमच्या दोघांचेही मनापासून धन्यवाद. एक छान बातमी आजच्या रविवारी आपल्याला सगळ्यांना मिळाली, दिलासादायक बातमी. कारण काही वेळेला कोविशिल्ड मी घेतली पण आता ती मिळत नाही, किंवा कोवॅक्सिन घेतलं आणि आता ते मिळत नाही, अशी तक्रार अनेक जण करत होते. पण पुढच्या काही दिवसात आपल्याला प्रत्यक्षात हे करता येईल की तुम्ही कोविशिल्ड पहिला डोस घेतला असेल तरी तुम्ही दुसरा डोस कोवॅक्सिनचा घेऊ शकता, किंवा तुम्ही कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतला असेल तरी कोविशिल्डची लस तुम्ही नंतर घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी एक अंतर्गत कवच हे तयार केलं जाईल. एक छान बातमी रविवारची. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या पाहत राहा न्यूज 18 लोकमत.